नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दोषींना शिक्षा करण्यासाठी सरकार नवीन विधेयक आणणार. पंतप्रधान मोदी यांची सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत माहिती. सोमवारी विधेयक मांडण्यात येणार, मोदींचं आश्वासन. विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. दिशाभूल करत विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया. अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे. 26व्या दिवशी वांगचुक यांनी सोडलं उपोषण. जे पी नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण मागे. 65 खासदारांनी भेट घेतल्यामुळे उपोषण सोडल्याची वांगचुक यांची माहिती. सोनम वांगचुक यांच्या त्यागाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. तर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतर मंतरवर आंदोलन सुरूच राहणार, दिपकेंचा इशारा. वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर आज चर्चा होईल. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांची माहिती. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये चर्चा होईल, दास यांची माहिती. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे मुंबई महापालिकेमध्ये पडसाद. ठाकरेंची शिवसेना आणि भाजप आमने सामने. सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांची पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. विनायक राऊतांना 28 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण. सून गिरिजा राऊतांच्या वकिलांनी अंतिम युक्तिवादासाठी वेळ वाढवून मागितली. 28 जुलैला अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार. नाशिकमधील गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर. दुतोंड्या मारुती पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या चांदोरी गावातील 40 कुटुंबांचं स्थलांतर. चांदोरी गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातल्यानं प्रशासनाकडून खबरदारी. गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर. पालघरमधील मुसळधार पावसामुळे सूर्या नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती गंभीर. वस्त्यांमध्ये तब्बल 24 तासांपेक्षा अधिक काळ पुराचं पाणी. नागरिकांचा घरांवर आसरा. बोटीच्या मदतीनं नागरिकांचं रेस्क्यू. मुंबईसह पालघर, ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट. आजही पावसाचा जोर कायम राहणार. गुजरातमधील वलसाडमध्ये पूरस्थिती गंभीर. 24 तासांमध्ये 906 मिलीमीटर पावसाची नोंद. औरंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. दाणा बाजारासह प्रमुख रस्त्यांवर पाणी. प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.